श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे मंगळवार 2 जुलै. या दिवशी आलेली आहे योगिनी एकादशी. तर पहा, प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी येत असतात. एक कृष्ण पक्षामध्ये येते आणि एक शुक्ल पक्षामध्ये येते. अशा वर्षभरामध्ये 24 एकादशी ह्या येत असतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं. आणि पहा, ही योगिनी एकादशी जी आहे तर ती अतिशय शुभ आणि महत्त्वाची एकादशी मानली जाते, कारण ही एकादशी आषाढी एकादशीच्या अगोदर येत असते. योगिनी एकादशीचं व्रत केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व पाप आणि वाईट कर्म यांचा नाश होतो. तर पहा, एकादशी तिथी ही भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंची पूजा, सेवा, उपासना तुम्हाला करायची आहे. त्याचबरोबर काही आपल्याला उपाय करायचे आहेत. तर आपल्याला तुळशीला अशी ही एक वस्तू अर्पण करायची आहे. तुळशी मातेला जर आपण ही एक वस्तू अर्पण केली तर माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होईल. आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य जे आहे तर ते नष्ट होऊन जाईल. आपल्या घरातील संकट, अडचणी, दोष हे सर्व दूर होतील आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी हे अखंड स्वरूपात नांदेल. घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला देखील विसरू नका. एकादशी तिथी ही भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित आहे. आणि पहा, भगवान विष्णूंची पूजा ही तुळशीपत्राशिवाय होत नाही. जेव्हा आपण भगवान श्री हरी विष्णूंना तुळस अर्पण करतो तेव्हाच त्यांची पूजा ही संपन्न होत असते. तुळस ही श्री हरी भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. त्यामुळे तुळशी मातेला विष्णुप्रिया, हरिप्रिया या नावाने ओळखलं जातं. तर पहा, तुळशी माता देखील या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंसाठी उपवास करत असते. निर्जला व्रत ती पकडत असते. म्हणूनच आपण या दिवशी तुळशीची पूजा केली तर माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते. तर पहा, आपल्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी निर्माण होत आहेत. घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही. कोणत्या ना कोणत्या मार्गाने ती लगेच घराच्या बाहेर जात आहे. यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य, गरिबी, कर्ज हे झालेलं आहे. आणि म्हणूनच हा एक उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्या करायचा आहे. हा उपाय जर केला तर माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती राहील. आणि तुळशीला पहा, साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. आणि म्हणूनच तुम्हाला योगिनी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद घालून स्नान करायचं आहे आणि त्यानंतर देवघरातील देवपूजा तुम्हाला करायची आहे. त्याचबरोबर भगवान श्री हरी विष्णूंवर या दिवशी तुम्हाला पंचामृताने अभिषेक करायचा आहे किंवा शुद्ध जलाने देखील तुम्ही अभिषेक करू शकता. आणि भगवान श्री हरी विष्णूंना पिवळी फुलं अर्पण करायची आहे. पिवळा नैवेद्य त्यांना अर्पण करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला लगेच तुळशीचा हा उपाय करायचा आहे. तर पहा, हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एका वाटीमध्ये 2 ते 3 चम्मच दूध घ्यायचं आहे. हे दूध घेताना तुम्हाला कच्चं दूध घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 2 अगरबत्त्या प्रज्वलित करून घ्यायच्या आहेत. हळद, कुंकू आणि दिवा तुम्ही जर सकाळी लावणार असाल तर सकाळी एक दिवा तुम्हाला तुपाचा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. सर्वप्रथम तुळशीपाशी जायचं आहे. तिथे गेल्यानंतर तुळशीच्या आसपास जर तुम्हाला कचरा जाणवला असेल तर तो तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचा आहे. आपल्या तुळशीपाशी कोणत्याही प्रकारचा कचरा हा असू नये. त्यानंतर 2 अगरबत्त्या तुम्हाला प्रज्वलित करून तुळशीमध्ये लावायच्या आहे. तर पहा, त्यानंतर तुळशीची जी कुंडी आहे तिला तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहे. तुळशी मातेला स्पर्श होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. आणि जे तुम्ही दूध घेतलेलं आहे तर ते दूध तुम्हाला तुळशीच्या मुळाशी अर्पण करायचं आहे. दूध तुम्ही अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि यामुळे तुळशीचं झाड हे ओलसर राहील
आणि या उपायाने माता लक्ष्मी देखील आपल्यावरती प्रसन्न होईल आणि आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता आपल्याला भासणार नाही। त्यानंतर तुळशी मातेला 11 प्रदक्षिणा तुम्हाला घालायच्या आहेत। प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। यानंतर संध्याकाळी जी लक्ष्मी येण्याची वेळ आहे, दिवे लागण्याची जी वेळ आहे 6 ते 7:30 ही जी वेळ आहे, या वेळेमध्ये तुम्हाला तुळशीला अजून एक उपाय करायचा आहे। तो म्हणजे संध्याकाळी तुम्हाला 9 कणकेचे दिवे हे लावायचे आहेत। आपली इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी कणकेचा दिवा हा अतिशय सर्वश्रेष्ठ मानला जातो। सुवर्ण दिव्यापेक्षाही कणकेचा दिवा अतिशय महत्त्वाचा मानला जातो। तर पहा, तुम्हाला थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे, त्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं मीठ घालायचं नाही। हे कणकेचे दिवे तुम्हाला 9 तयार करायचे आहे। प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला 2 वातींची 1 वात करून दुहेरी वात लावायची आहे आणि शुद्ध गाईचं तूप जर तुमच्याकडे असेल तर ते तुम्हाला त्यामध्ये टाकायचं आहे, नसेल तर जे तेल असेल ते तुम्हाला घालायचं आहे। त्यानंतर तुम्ही तेल घातल्यानंतर थोडीशी चिमूटभर हळद त्या दिव्यांमध्ये तुम्हाला घालायची आहे। यानंतर ते दिवे प्रज्वलित करायचे आहेत आणि हे 9 दिवे तुम्हाला एका प्लेटमध्ये घेऊन तुळशीपाशी लावायचे आहेत। तर पहा, एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला 9 दिवे लावण्याला खूप महत्त्व दिलं जातं। त्यामुळे तुळशीच्या चारही बाजूंनी तुम्ही असे हे 9 दिवे गोलाकार पद्धतीने लावू शकता। अशा पद्धतीने जर आपण हा उपाय केला तर आपल्या निश्चित मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होत। हे दिवे लावल्यानंतर तुम्हाला आपल्या मनातील ज्या इच्छा आहेत तर त्या देखील व्यक्त करायच्या आहेत। तर पहा, असा हा एक उपाय केल्याने आपल्या घरातील लोकांना देखील याचा फायदा होत असतो। आपल्या परिवारामध्ये सुख, शांती, समृद्धी ही टिकून राहते। त्यामुळे असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला करायला विसरायचं नाही। यामुळे आपल्या कुटुंबाचा एकोपा टिकून राहतो, आपल्या कुटुंबाची प्रगती होते, आपल्या घरामधलं दारिद्र्य, गरिबी, अलक्ष्मी ही घराच्या बाहेर निघून जाते आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही प्रवेश करते। तर बघा, तुम्ही 9 कणकेचे दिवे लावणार आहात तर त्या दिव्यांचं काय करायचं, दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते दिवे सगळे गोळा करायचे आहेत आणि एक झाड पहा, एका मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचे आहे, जेणेकरून तिथे जे सूक्ष्मजीव जंतू असतील, पशुपक्षी असतील तर ते खाऊन घेतील। तर अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे। तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।